लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी आता बंद करण्यात आलेली आहे। एनसीसीएफ कडून आता खरेदी बंद केल्यानं कांद्याचे भाव आता घसरलेत। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 200 रुपयांनी दर घसरल्याचं सध्या समजतंय। बाजार समितीत गत आठवड्यात 3100 ते 3311 दर कांद्याला मिळत होते, मात्र आता 2800 ते 3000 रुपये कांद्याला प्रति क्विंटल दर मिळतोय। कांदा उत्पादकांसाठी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी आता बंद करण्यात आल्याचं सध्या समजतंय आणि एनसीसीएफ कडून खरेदी बंद केल्यानं कांद्याचे भाव घसरल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं मागील आठवड्यात खरं तर कांदा होता तो महागलेला होता, मात्र आजचे कांद्याचे दर हे 200 रुपयांनी घसरल्याचं पाहायला मिळत आहे। बाजार समितीमध्ये गत आठवड्यात 3100 ते 3311 दर कांद्याला मिळत होता, मात्र आता 2800 ते 3000 रुपये कांद्याला प्रति क्विंटल दर मिळतोय। त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रईस, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी आता बंद झाल्याचं समजतंय। गौरी, आपल्याला माहिती आहे का देशांतर्गत कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी वाणिज्य मंत्रालयाने एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली होती, पण गेल्या 5 दिवसापासून याचे पोर्टल बंद झाल्याने एनसीएफची कांदा खरेदी थांबली आहे। त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम भावावर झाला असून ज्या भावावर 3100 रुपये 100 रुपये भाव मिळत होता, आता त्याच कांद्याचे दर 2800 रुपये झाल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे। एकीकडे सरकार कांद्याचा त्याचे निर्णय घेण्याचं बोलत असताना दुसरीकडे एनसीसीएफची कांदा खरेदी बंद झाल्याने त्याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे। हो, नक्कीच रईस, शेतकऱ्यांकडून या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।